गृह खातं झोपा काढतंय का असा सवाल सूरज चव्हाण यांनी केलाय। सुरेश धस यांना आवर घाला अशी मागणी देखील सूरज चव्हाणांनी केली आहे। सूरज चव्हाणांनी देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी केलेली आहे। धस महायुतीत मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय। सुरेश धस यांना आवर घाला अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांना काल परभणीतल्या सभेतून प्रश्न विचारल्यानंतर सूरज चव्हाण आक्रमक झालेत। सुरेश धस महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून धस यांनी अजित पवारांचे चिमटे काढले होते, त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आक्रमक झाले। क्या हुआ? तेरा वादावर येणार आहे आणि तो वादा अजितदादालाच मागणार। तर या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढ्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, सुरेश धस यांनी अनेकदा धनंजय मुंडे यांच्यावर खुले आरोप केलेले आहेत आणि त्यावरून त्यांनी अजित पवारांना देखील सवाल केलेला आहे। मात्र सुरेश धस यांच्या सर्व वक्तव्यांमुळे कुठेतरी मिठाचा खडा पडतोय अशी वक्तव्य आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडून केली जातात, त्यामुळे महायुतीमध्ये काहीच अलबेल दिसत नाही। नक्कीच आपण जर बघितलं तर बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील जे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहेत त्यांनीच आता आरोप करायला सुरुवात केलेली आहे। अगदी सुरुवातीपासूनच सत्ताधारी आमदारांनीच हा प्रकरण जो आहे तो उचलून धरलेला आहे। अनेक आरोप धनंजय मुंडे काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर देखील जोडले गेले आहेत। प्रवीणजी, सुरेश धस यांनी अनेकदा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आणि त्यावरून त्यांनी अजित पवारांना सुद्धा सवाल केलेले आहेत आणि त्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते सगळे आक्रमक होत आहेत। सुरेश धस यांना आवर घाला, गृह खातं झोपलंय का असं देखील सवाल सूरज चव्हाण यांनी केलाय। तुमची प्रतिक्रिया काय? सुरेश धस यांना ज्या काही सूचना द्यायच्यात त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। परंतु या ठिकाणी सुरेश धसांनी बोलल्यानंतर अशा प्रकारचं ट्विट करणं मला वाटतं योग्य नाही, कारण ज्यांनी ट्विट केलंय तेही सरकारी पक्षाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे ज्या आपण सरकारमध्ये आहोत, ज्या सरकारचे गृहमंत्री या राज्याचं नेतृत्व करतात, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे असणाऱ्या खात्याविषयी अशा प्रकारे ते खातं झोपा काढतंय का अशा प्रकारचं वक्तव्य करणं त्या ठिकाणी योग्य नाही। आणि त्याच्यामुळे मला वाटतं सर्व पक्षाच्या प्रमुखांनी किंवा प्रवक्ते असतील, प्रतिनिधी असतील, यांनी समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे की राज्यातल्या जनतेनं त्या ठिकाणी आपल्याला जो जनाधार दिलेला आहे तो एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे एकमेकांवर उणीधुणी काढून आम्ही टीका करणार असू तर ते राज्यातल्या जनतेला त्या ठिकाणी आवडणार नाहीये। गृह खातं त्याचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री करतात। या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी कोणालाही गय करणार नाही, माफ करणार नाही। कोणाशी संबंध असो, कोणी असो, कठोर कारवाई करू अशा प्रकारची त्यांनी विधिमंडळात ती भूमिका घेतली, सभागृहाच्या बाहेरही त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि तशा पद्धतीनं आरोपींचे फास आवळून त्यांना पोलिसांनी ताब्यात त्या ठिकाणी घेतलंय, इथेही आरोपांना घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता रोज त्या ठिकाणी कोण काय बोलतंय तो त्या जिल्ह्यात जे काही सुरू आहे त्याच्यावर आम्ही महाराष्ट्राच्या राजकीय भूमिका घेणं त्या ठिकाणी योग्य नाहीये। त्याच्यामुळे माझी दोन्ही पक्षातल्या त्या ठिकाणी प्रवीणजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया सांगितलीच, पण आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी देखील जोडले गेलेत। अमोलजी, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना महायुतीमध्ये एकत्र काम करताय, तुम्ही मित्रपक्ष आहात, मात्र महायुतीमध्येच काहीसे मिठाचे खडे पडतायत का वक्तव्यांवरनं अशी चर्चा सुरू झालेली आहे। कारण सुरेश धस धनंजय मुंडेंवर आरोप करतायत, त्यांच्यानंतर आता सूरज चव्हाणही आक्रमक झालेले आहेत। दरेकर असं म्हणतायत की फडणवीसांनी समज दिलेला आहे, मात्र अशा प्रकारे ट्विट करणं हे चुकीचं आहे। तुमची प्रतिक्रिया काय? महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही। जेव्हा जेव्हा आमच्याकडून भारतीय जनता पार्टीच्या काही वरिष्ठ नेत्यांबद्दल किंवा काही कोणाबद्दल असं काही वक्तव्य झालं तर आमच्या पक्षाचे नेते आम्हाला ताकीद देतात की आपल्या मित्र पक्षांवर बोलू नये। ज्यावेळेस मात्र
हा प्रोटोकॉल जसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाळतो तसा भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी आमदारांनी पण पाळला पाहिजे. कालचा परभणी मधला जो मोर्चा होता तो मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याकरता होता. आता त्यातले जे काही आरोपी वाल्मिक कराड आहेत म्हणतायत ते सरेंडर झाले, आणखी 3 आरोपी आहेत तेही पकडले गेले. आता तिथल्या स्थानिक लोकांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा हे धरलेलं आहे. म्हणजे ते तुम्हाला बीडच्या मोर्चात पण दिसलं. काल परभणीमध्ये मात्र सुरेश धसांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये दात मनगट खाऊन अजित दादा क्या हुआ तेरा वादा एकेरी भाषेमध्ये हे महायुतीमधल्या इतर नेत्यांना शोभतं का मग त्यांच्या अजितदादांबद्दल ऐकून घेणं. आज आम्ही महायुतीचे घटक आहोत. महाविकास आघाडीमधला कुठलाही व्यक्ती जर मुख्यमंत्र्यांवर बोलला अगदी कोणी असो किती मोठा तरी आम्ही पक्षाचा विचार न करता महायुतीचे प्रवक्ते म्हणून त्यांनाही उत्तर देतो. जर आमचं काही चुकलं तर आम्हाला वरिष्ठ समज देतात, आम्ही त्या दुरुस्ती पण करतो. पण हा शिष्टाचार एकट्याने पाडायचा का? सुरेश धसांना देवेंद्रजी आवरणार आहेत की नाही हा आमचा साधा प्रश्न आहे. अमोलजी आपल्यासोबत प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. प्रवीणजी यांचं असं म्हणणं आहे अमोल मिटकरींचं की जर आम्ही सगळे नियम पाळतोय, आम्ही बोलताना आम्ही वरिष्ठांचे नियम सगळे पाळतो, वरिष्ठांचे निर्णय पाळतो, तर मग भाजपच्या नेत्यांनी बोलताना कुठलंही तारतम्य पाळू नये का? आता मी मगाशीच सांगितलं देवेंद्रजींनी सुरेश धसना बोलून जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. प्रदेश अध्यक्षांनी तर मीडिया समोर जाहीर भूमिका घेतलेली आहे. आता या उपर जर ह्यांना बोलायचं असेल तर आता त्याला मी काय बोलणार ना. मी सांगितलं की आपण समजदार जे राजकारणातले लोक आहोत, पक्षाचे कार्यकर्ते आहोत, त्यांनी त्या ठिकाणी समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे. दुसऱ्याने गाय कापली म्हणून आपण वासरू कापायचं असं काही कारण नाहीये ना. त्यांनी काय आपलं कमी होत नाही ना. आणि काय टीका करून लगेच त्या ठिकाणी नेतृत्व आपलं कमी होतं. आपले दोन्ही सगळे तिन्ही पक्षाचे तिन्ही नेते मोठे आहेत. असं कोणी त्या ठिकाणी एखादी टीका केली आपल्या नेतृत्वाला काय होतं असं थोडं नेतृत्व आहे की दसांची टीका करण्याने त्या ठिकाणी आपल्यावर परिणाम होतोय. त्याच्यामुळे मला वाटतं अमोलनाही माझी विनंती आहे की आपण दादा बोलतील, देवेंद्रजी बोलतील, आपण आमच्याशी चर्चा करा, आपण आणखी त्याच्यात काय असेल मार्ग काढू. पण परस्पर एकमेकांच्या विरोधात विधान करण्याने कटुता वाढत जाते, कमी होत नाही असं माझं. पण मग प्रवीणजी तुमचं असं म्हणणं आहे की नेत्यांनी सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. जर अनेकदा ताकीद देऊन सुद्धा जर सुरेश धस सामंजस्याची भूमिका दाखवत नसतील तर मग इतर नेत्यांनी म्हणजेच तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन समजवलं पाहिजे किंवा पक्षाची भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं नाही वाटत? एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी अनुशासन पाळणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये कुणालाही काही वाटतं ते होत नसतं, होऊ शकत नाही अशा प्रकारची एक कार्यपद्धती या पक्षामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे पक्ष योग्य ती दखल घेत असतो. महायुतीला, सरकारला किंवा भूमिकेला त्या ठिकाणी विसंगत भूमिका घेतली तर त्या ठिकाणी पक्ष दुर्लक्ष करत नाही. आमच्या पक्षामध्ये कार्यपद्धती आहे, त्या कार्यपद्धतीप्रमाणे अनुशासन चालत असतं. आता कधी कधी वेळ लागतो म्हणून आपण ऍक्शन रिॲक्शन देऊन आपलं जे सरकार त्या ठिकाणी आलंय त्याच्यामध्ये आपल्या बोलण्यानं मिठाचा खडा पडतोय असं त्या ठिकाणी होता कामा नये, याची काळजी घ्यावी एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाची बाजू राखण्याचं, आपल्या नेत्याविषयी बोलल्यावर त्या ठिकाणी रिॲक्ट होण्याचा अधिकार आहे. अमोलजी तुम्ही सुद्धा ऐकलं असेल प्रवीणजी असं म्हणतायत की सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. तुमचंही देखील त्या संबंधाला तुम्ही देखील खरं तर म्हणतायत की सगळ्यांनी अशीच भूमिका घेतली पाहिजे. पण जर सूरज चव्हाण अशा प्रकारे ट्विट करत असतील तर मग अजित पवारांनी तुम्हाला काही सांगितलेलं आहे का की अशा प्रकारे बोलू नका आणि तरी सुद्धा तुमचे नेते अशी ट्विट करतायत? ऐका, प्रवीण दादांच्या मताचा मी 100% सन्मान करतो, त्यांच्या मताचा आदर करतो. एकट्या सूरज चव्हाण यांनी ट्विट केलं नाही, मीही ट्विट केलेलं आहे, आमच्या प्रवक्त्यांनी पण ट्विट केलेलं आहे. आमचं म्हणणं एकच आहे की चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आणि स्वतः जर देवेंद्रजींनी सुरेश धसांना समज दिली असेल त्यानंतर सुद्धा सुरेश धस अशा प्रकारे एकेरी बोलत असतील. मला प्रवीण दादांचा अभिमान का वाटतो, ज्या वेळेस देवेंद्रजींवर कोणी एकेरी बोलला तर प्रवीण दादा त्याचा क्विक रिॲक्शन देतात. बस तीच भावना आमच्या नेत्यांबद्दल आहे. काल सुरेश धसांनी ज्या पद्धतीने एकेरी दात खाऊन किंवा हुआ तेरा वादा अजित दादा अशा प्रकारे तुम्हाला काय दाखवायचं आहे? तुम्हाला त्या परिवाराला न्याय द्यायचा आहे की तुम्ही मोकाट सुटताय? मग भारतीय जनता पार्टी जर अनुशिस्त पालनावाला पक्ष आहे हे जर सत्य असेल तर सुरेश धसांना आवर घालावा देवेंद्रजींनी, त्यांना सांगावं का शांत राहा ना बाबा. हॅलो, बोला प्रवीणजी. मला वाटतं अमोलजींनी पण अशा प्रकारे मागे वक्तव्य आल्यानंतर पक्षानं दादानी समज दिल्यानंतर पण पुन्हा अशा गोष्टी होतात ना.
त्या तात्कालिक त्या प्रसंगावर ऍक्शन रिएक्शन येत असते. नाही, त्याच्यामुळे धसला बरोबर. आता त्या ठिकाणी सांगितल्यावरही ते ऐकत नाहीत असं जे बोलताय, असं आपल्या बाबतीतही झालेलं आहे ना. त्याच्यामुळे मला मी वाटतं मान्य करतो ना, मी मान्य करून पुढे गेलेलो आहे प्रवीण दादा, की बाबा ठीक आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला नेत्यांनी समज दिली, आम्ही कधी बोलतच नाही. मला सांगा मागच्या प्रकरणानंतर समज दिल्या गेली, आम्ही कधी काही बोललो का? पण ज्या वेळेस आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष अजित, आता भुजबळ साहेबांच्या अनेक कार्यकर्त्यांनी मागे काही कारण नसताना जोळे मारो आंदोलन केलं, आम्ही त्यावर पण बोललो. पण म्हणून जिथं जिथं आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर कोणी बोलतो, मग तो महायुतीमधला असो, महाविकास आघाडीमधला असो, का आमच्या मित्र पक्षातला असो किंवा आमच्याच पक्षातला असो, त्याला आम्ही उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे. जसं प्रवीण दरेकर साहेबांचं कर्तव्य ते निभावतात. माझं एवढंच म्हणणं आहे की जर मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य केलंय, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यावर भूमिका केली, तर त्यानंतर मला वाटतं प्रसार माध्यमांकडे किंवा ट्विटच्या माध्यमातून असं होऊ नये एवढी एक नम्र अपेक्षा आहे. त्याच्यावर मग तुमचे प्रदेशाध्यक्ष किंवा राज्याचे प्रमुख बोलतील ना त्याच्यावर. प्रवीण दादा एकच मिनिट थोडंसं तुमची मग पक्षाची अधिकृत भूमिका आहे का समजायची, किंवा पक्षाचं नसेल तर तुम्ही उत्स्फूर्तपणे केलेली भावना आहे हे तरी समजायला पाहिजे. त्यांना फक्त एकदा पूर्ण करू द्या. एकच मला सांगायचं आहे की ज्या वेळेस प्राजक्ता माळींबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्यापूर्वी ज्या वेळेस बीडचा मोर्चा झाला, बीडच्या मोर्चामधल्या भाषणानंतर त्यांना देवेंद्रजींनी बोलवून घेतलं होतं. त्यांना ते समज दिली की आता याच्यानंतर तुम्ही भाष्य करू नका, कुठल्या महिलांबद्दलही असं बोलू नका. त्यानंतर वातावरण सगळं शांत झालं होतं. तर कालचा जो मोर्चा परभणीमध्ये काय समोर गर्दी पाहिली की ते त्यांचा वाळू उसळतो, त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने बोलले. तिथे आमचे राजेश विटेकर पण होते, ते प्रवक्ते पण आहेत, आमदार पण आहेत, पण ते सुद्धा काही अपशब्द बोलले का? तिथे कोणी बोललं नाही. पण रात्री आम्ही सर्वांनी एकत्र येऊन विचार केला की अशा प्रकारे जर डॅमेज करण्याचा प्रयत्न होत असेल महायुतीमधल्या एका नेत्याला, तर आपण बोलायचं नाही का? ही आमचीच भूमिका आणि आमची तळमळीची भूमिका आहे. प्रत्येक वेळी पक्षांनी अधिकृतच भूमिका मांडली पाहिजे असंही नाही. आम्ही कार्यकर्ता म्हणून आमच्या भावना आहेत. अजितदादांबद्दल जर ते असं सुरेश धस बोलत असतील तर त्यांना प्रवीण दादा आपण पण समज द्यावी, कारण आपण ज्येष्ठ नेते आहात भाजपचे, आम्ही आपला आदर करतो. राजकारणामध्ये आम्ही आपल्याला आदर्श मानतो त्या पक्षात आणि आम्ही पण शिकतोय. त्याच्यामुळं आमच्या नेत्यांवर जर कोणी बोलत असतील महायुतीमधले, त्यांना थोडा आवर घालावा देवेंद्रजींनी, तुम्ही पण, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. अमोलजी, प्रवीणजी, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आज जे काही आंदोलन सुरू आहे ते एका कुटुंबाला न्याय देण्यासाठी सुरू आहे. आपण हीच अपेक्षा करूयात, आपण त्याला न्याय देण्यासाठी लढूयात, पण यामध्ये कुठेही राजकारण नको, आरोप प्रत्यारोप नको अशी आपण अपेक्षा करूयात. आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.